विटा शहरात प्रथमच माफक दरात दर्जेदार व मोफत घरपोच किराणा माल व गृहोपयोगी वस्तू देणारा एकमेव बाजार म्हणजे स्वाभिमानी बाजार। मग त्वरा करा, आजच खरेदीला बाहेर पडा। खरेदीवरती मिळवा 5% डिस्काउंट। या ठिकाणी कॅशलेस सुविधाही उपलब्ध। विट्यातील एकमेव होलसेल बाजार म्हणजे स्वाभिमानी बाजार। सर्व किराणा माल व गृहोपयोगी वस्तू मिळणार आता एकाच छताखाली। सांगली लोकसभा निवडणुकीचे मतदान 4 दिवसांवर येऊन ठेपलेले असतानाच आता सोशल मीडियात संजय काका व विशाल पाटील कार्यकर्त्यात एकमेकांविरोधी पोस्ट टाकण्याचे जोरदार वॉर सुरू झाले। सांगली येथे प्रचारादरम्यान विशाल पाटील यांनी तयार करण्यात आलेल्या गुळावरच उभा राहून व हळदीवर चप्पल घालून भाषण ठोकत असल्याच्या पोस्ट संजय काकांच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियात टाकून हा काय शेतकऱ्यांचा विकास करणार असे म्हणत विशाल पाटील यांना चांगलेच ट्रोल केले। कार्यकर्ते आली पोस्ट कर फॉरवर्ड म्हणत विरोधकांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहेत। असे असतानाच विशाल पाटील समर्थकांनी पराभवाच्या भीतीने नसती खटपट म्हणत या पोस्टचा खुलासा केलाय। पहा यात काय म्हटलंय ते। मार्केट यार्ड मध्ये जेव्हा विविध सौदे केले जातात तेव्हा व्यापारी आणि शेतकरी कोठे उभा राहतात हे ज्यांना माहीत नाही ते कशीही अक्कल पाजळत असतात। जेव्हा हळदीचे सौदे होतात तेव्हा व्यापारी व शेतकरी हळदीवरच उभे राहतात। जेव्हा बेदाणे सौदे होतात तेव्हा ते उधळले जातात। तेव्हा शेतकरी व व्यापारी कुठे उभा राहतात? गुळाच्या सौद्यावेळी गुळाच्या ढेपेवर व्यापारी उभे राहतात, शेतकरी ही ढेपेवरच उभे असतात। ही पद्धत पूर्वीपासून आहे, त्यात आक्षेप घेण्यासारखे काहीही नाही। जे शेतकऱ्यांचा पुळका असल्याचा खोटा आव आणत आहेत त्यांनी शेतकऱ्यांच्या मालकीचा तासगाव कारखाना व नागेवाडीचा यशवंत कारखाना लाटून शेतकऱ्यांच्या संसारात माती कालवण्याचे पाप केले आहे। शेतकऱ्यांचे कर्दनकाळ ठरलेल्यांना पराभव होणार हे दिसू लागल्यामुळे नसत्या गोष्टी व्हायरल करण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे। एकीकडे असे असतानाच गोपीचंद पडळकर हे संजय काकांवर निशाणा साधायचे काय कमी येत नाहीत। त्यांना तर या सोशलवरच पडळकर जरा दमानं घ्या अशी सूचना देत लांबलचक माहिती सांगितली। एकंदरीत सोशल मीडियामधील या पोस्टनी मात्र नेटकऱ्यांना चर्चेचे विषय मिळाले आहेत। चंद्रकांत जाधव, 7 स्टार न्यूज, विटा।